Hello friends, in today's video we are going to see the English workshop of the lesson The Boy Who Broke the Bank. Before start our video, I request you to subscribe my channel. First activity, who am I? Identify the character from the extract. आपल्याला कॅरेक्टर आयडेंटिफाय करायचे आहेत. I am the washerman's son. Who am I? सीताराम. कोण आहे हा? सीताराम. B. I am the owner of the bank. Who am I? Said Govindaram. Then C. I am the sweeper. Who am I? Nathu. I am the friend of Mrs. Srivastav. Who am I? Mrs. Bhushan. I am the hairdresser. Who am I? Deep Chand. Deep Chand. I have a crooked leg. Who am I? Ganpat, the beggar. Then next activity. Make a list of customer of पिंपळनगर bank from the extract. आपल्याला पिंपळनगर बँकच्या कस्टमरची यादी करायची आहे. कोण कोण आहे होते? नाथू, मिसेस श्रीवास्तव, मिसेस भूषण, दीपचंद द बार्बर and his customer, गणपत द beggar. Then third activity, match the following and write the complete meaningful sentence. आपल्याला जुळ्या लावून त्यांच्यापासून पूर्ण वाक्य लिहायचं आहे. सीताराम was looking out for any job. याचं उत्तर काय आहे? कोणासोबत जुळेल हा? That might suit नाथू. म्हणजे पूर्ण वाक्य कसं होईल? सीताराम was looking out for any job that might suit नाथू. According to Mrs. Bhushan, answer पहा, it was the hottest summer in the history of Pimpalnagar. Govindaram was holidaying in Kashmir. The manager told the customer to go home and come back to the next day. The next activity, write who said to whom. कोणी कोणाला म्हटलं? Don't raise such dust. कोणी म्हटलं? सीताराम said to नाथू. B. Who would have thought the bank would collapse? कोणी म्हटलं हे? नाथू said to himself. Where did you disappear? Mrs. Bhushan said to Mr. Bhushan. Then D. The bird has flown. An elderly gentleman said to Deepchand. The next activity, why was the manager of the bank in dilemma? Write down in 5 to 6 lines in your notebook. Answer. The manager of the bank was in a dilemma because by noon the small bank had gone through all its ready cash. Emergency fund could only be obtained from another bank some 30 miles distance, and the manager was not sure whether he could pursue the angry crowd to wait until then. On top of that, there was no way of contact, said Govindaram on his houseboat in Kashmir. Then cross out the odd man. Odd man out करायचं आपल्याला. Sweep first पहा ये sweeper, hooligan, beggar, declare, locker. याच्यामध्ये ॲडमॅन आउट कोणतं निघेल? डिक्लेअर. का बरं? कारण की डिक्लेअर इज अ वर्ब. हा काय वर्ब आहे. अँड ऑल अदर वर्ड्स आर नाउन. बाकीचे काय आहेत? नाउन आहेत.
Then be hurriedly, carelessly, salary, definitely, suddenly. याच्यातून कोणतं बाहेर निघेल? अडमॅन आउट कोणतं आहे? सॅलरी. कारण की सॅलरी हा काय? सॅलरी इज अ नाउन अँड ऑल अदर वर्ड्स आर ॲडवर्ब. देन इमिनंट, लेटेस्ट, पेमेंट, अवेफुल, शॉकिंग. यातून पेमेंट बाहेर निघेल कारण की पेमेंट इज अ नाउन अँड ऑल अदर वर्ड्स आर ॲडजेक्टिव्ह. देन डी मॉर्निंग, स्कॅटरिंग, रेझिंग, कलेक्टिंग अँड शाउटिंग. यातून मॉर्निंग बाहेर निघेल कारण की मॉर्निंग इज अ नाउन अँड ऑल अदर वर्ड्स आर वर्ब. बाकीचे काय आहेत? वर्ब्स आहेत. जसं ॲडमन आउट बाहेर काढला आपण. त्यानंतर पुढची ऍक्टिव्हिटी 7th, फाइंड द डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द फॉलोइंग फ्रॉम द टेक्स्ट. आता इथं आपल्याला धड्यातूनच पाहून काय लिहायचे? डिस्क्रायबिंग वर्ड लिहायचे आहे. टोर, टोर कसा आहे? कस्टमरी. विंडो, ब्रोकन विंडो. शॉप, शॉप कसा आहे? फोटोग्राफी शॉप. त्यानंतर लेग, लेग कसा आहे? क्रूक लेग. देन कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आपल्याला इथं वर्ब, नाउन, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब याचं टेबल कंप्लीट करायचं आहे. पहिलं दिलेलं आहे आपल्याला वर्ब, रिकामी जागा आहे, त्याचं आपल्याला काय दिलेलं आहे? नाउन, पेमेंट. आता इथं मेंट काढू आपण तर काय होईल? वर्ब, पे. त्यानंतर ॲडजेक्टिव्ह त्याला काय होईल? पेबल. आणि याचं ॲडवर्ब होत नाही. त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे? सडनली हा ॲडवर्ब दिलेला आहे. त्यापासून आपल्याला बाकीचे बनवायचे. याचा वर्ब सडनलीचा होणार नाही. त्यानंतर नाउन सडन, सडन, सडननेस, नाउन सडननेस होतो आणि ॲडजेक्टिव्ह सडन. त्यानंतर डिक्लेअर, डिक्लेअरचं नाउन डिक्लेरेशन, ॲडजेक्टिव्ह डिक्लेअर आणि ॲडवर्ब होणार नाही. त्यानंतर शेवटचं आहे आपल्याला चीअरफुल. हा काय दिलेला आहे आपल्याला? ॲडजेक्टिव्ह. त्याचं वर्ब होईल चीअर, नाउन सुद्धा चीअर आणि ॲडवर्ब चीअरफुली. त्यानंतर राईट इन युअर ओन वर्ड अ फ्यू सेंटेन्स अबाउट ईच ऑफ द फॉलोइंग. आपल्याला इथं नातू, मिसेस श्रीवास्तव, सेठ गोविंदराम आणि सीताराम यांच्याविषयी माहिती आपल्या शब्दात लिहायची. अगोदर आपण नातू विषयी लिहू. नातू इज अ स्वीपर बॉय who used to sweep the Pimpalnagar bank every day. He is an important character of the story. Actually, he is the reason for the bank to break or fall, as Nathu has not got any payment for more than 1.5 months. He is disconnected. He shows his dissatisfaction to his friend and the confusion begins there. Though he is the reason for this huge problem, he is the last to know about it. नंतर दुसरं आहे बी, मिसेस श्रीवास्तव. मिसेस श्रीवास्तव विषयी माहिती पहा. Mrs. Srivastava is one of the customer of Sitaram, the washerman's boy, who suggests her about Nathu for her work. Mrs. Srivastava tells her friend Mrs. Bhushan about the bad economical condition of the bank and its employees. She tells this without any wise thought, which at the create many difficulties for the Pimpalnagar bank and the fall to the bank. Then about the Seth Govindram. Seth Govindram विषयी माहिती. Unaware of the thing at Pimpalnagar, Seth Govindram is enjoying holiday in Kashmir. He is the owner of the bank. He is not seen directly in the story but has a lot of
importance. When he is not found at home in the town, everybody thinks he and his bank become bankrupt. Then about Sitaram विषयी माहिती पहा. Sitaram was businessman boy and friend to Nathu. He casually asked his friend farewell and want to help him, but his word about the bank are taken differently by Mrs. Srivastav, and the rumor about the bankruptcy spread like a forest fire in the town. या प्रकारे आपण याच्यामध्ये इंग्लिश वर्कशॉप बघितलेला आहे. त्यानंतर पुढच्या पाठामध्ये आपण लँग्वेज स्टडीजचा भाग पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.